धुळे शहरातील देवपूर परिसरात असणाऱ्या प्रमोद नगरात एका बंद घरात पती पत्नी आणि 2 मुलांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। देवपूरमधील प्रमोद नगरमध्ये प्लॉट नंबर 8 इथं राहणाऱ्या एका कृषी खत विक्रेत्यासह त्याची पत्नी आणि 2 मुलांचे मृतदेह आज बंद घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। एकाच वेळी 4 मृतदेह घरातून मिळून आल्याने पोलीस ही चक्रावून गेले। प्रमोद नगर मध्ये राहणारे प्रवीण मानसिंग गिरासे वय वर्ष 52, त्यांची पत्नी दीपा प्रवीण गिरासे वय वर्ष 44 व मुले चिरंजीव मितेश गिरासे वय वर्ष 13 आणि चिरंजीव सोमन गिरासे वय वर्ष 8 असे 4 जणांचे मृतदेह आज सकाळी त्यांच्या बंद घरात मिळून आले। साधारण 3 ते 4 दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज आहे। गेल्या 4 दिवसापासून गिरासे यांचे घर बंद होते। घरकामासाठी येणारी महिला ही गिरासे कुटुंब गावाला गेले असावे म्हणून ती 2 वेळा परत गेली। गॅस सिलेंडर देणारा देखील घर बंद असल्याने परत गेला होता। घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली होती। गिरासे यांचा घर बंद असल्यामुळे परिसरातील नागरिकांना संशय आला, त्यामुळे त्यांनी मयत गिरासे परिवाराच्या नातेवाईकांना संपर्क करून ही माहिती दिली। मयत प्रवीण गिरासे यांची बहीण संगीता योगेंद्र सिंग राजपूत यांना माहिती मिळाल्याने त्यांनी तातडीनं प्रवीणचे घर गाठले। लोकांच्या मदतीनं दरवाजा उघडला असता घरातील एका रूममध्ये प्रवीणचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत होता, तर पत्नी व मुलांचे मृतदेह जमिनीवर पडलेले आढळून आले। हे दृश्य पाहून संगीता यांनी एकच हंबरडा फोडला। मयत प्रवीण यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलाय, मात्र त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलं जमिनीवर पडलेले असल्यामुळे त्यांनी सामूहिक जीवन संपवले किंवा आणखी काय याबाबत आता पोलिसांनी तपास सुरू केलाय।